त्यातच आता गोरगरीब महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय खरा. लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त एक पैठणी साडी मिळणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होत आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे. परंतु या पैठणी साड्या सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही. तर या पैठणी साड्यांसाठी राज्य सरकारकडून पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना एक पैठणी साडी गुढीपाडव्यानिमित्त मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. बघा, अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार. एकही बहीण वंचित राहू देणार नाही. आजपासूनच आपण महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला असेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला आज 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे. परंतु गुढीपाडव्यानिमित्त ज्या पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत तर त्या पैठणी साड्यांसाठी काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त एक पैठणी साडी आपल्याला सुद्धा मिळावी असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, ज्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्यांनाच सरसकट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा होत आहे. बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आजच गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. तर बघा, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की बहिणींना सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत. बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे. अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या बहिणी नियमामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे. आम्ही नियमावली ठरवलेली होती. मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की आज फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत आहेत आणि ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे येणार आहेत आणि त्यांना पैठणी साडी सुद्धा मिळणार आहे. सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे. तर बघा, आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत की लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्रे घेतली जाणार आहे. बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं
काम करणाऱ्या आदिती तटकर मॅडमने लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। बघा, ज्या बहिणी 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील त्याच बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे आणि त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 25 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमचा जिल्हा या प्रमुख 25 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे, तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। तर बघा, या 25 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर। बघा, ज्या बहिणी पुणे शहरामधून हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे आणि आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच या ताईंना पैठणी साड्या सुद्धा मिळणार आहेत, परंतु या पैठणी साड्यांसाठी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती पात्रता सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा, ज्या ताई प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामधून असतील, मुंबई जिल्ह्यामधून असतील, सातारा जिल्ह्यामधून असतील, सांगली जिल्ह्यामधून असतील आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून असतील त्या बहिणींना आज पैसे येणार आहेत आणि गुढीपाडव्याला एक पैठणी साडी मिळणार आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा, प्रामुख्याने भंडारा जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, गोंदिया जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल आणि बीड जिल्हा असेल, या 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत आणि या ताईंना पैठणी साडी सुद्धा मिळणार आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। बघा, या धाराशिव जिल्ह्याचं नाव अगोदर उस्मानाबाद होतं, कालांतराने याचं नाव धाराशिव सुद्धा करण्यात आलेलं आहे। सोबतच 14वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच या जिल्ह्याचं नाव अगोदर औरंगाबाद होतं। ज्या बहिणी औरंगाबाद जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असतील त्या बहिणींना सुद्धा पैठणी साडी मिळणार आहे। आणि सोबतच हिंगोली जिल्हा, बघा, प्रामुख्याने जालना जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल आणि हिंगोली जिल्हा असेल, या ताईंना आजच पैसे येणार आहे। सोबतच 16वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बघा, प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यामधून ज्या बहिणी हा व्हिडिओ पाहत असतील, सोबतच अकोला जिल्ह्यामधून ज्या बहिणी व्हिडिओ पाहत असतील, यवतमाळ जिल्ह्यामधून ज्या बहिणी व्हिडिओ पाहत असतील, अमरावती जिल्ह्यामधून आणि बुलढाणा जिल्ह्यामधून ज्या बहिणी व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे आणि त्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साडी सुद्धा मिळणार आहे। बघा, 25 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहेत, उर्वरित 5 जिल्हे तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे, परंतु आज प्रामुख्याने या 5 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहे। बघा, ज्या बहिणींचं बँक खातं या 5 बँकेमध्ये असेल त्यांना हा व्हिडिओ पाहता पाहताच पैसे सुद्धा येऊ शकतात, कारण पैसे सकाळी 9 वाजता सोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला कधी पण मेसेज सुद्धा येऊ शकतो। त्यामुळे आपलं बँक खातं या 5 बँकेमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। परंतु काही बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमचं बँक खातं यामध्ये नसेल तर आम्हाला कधी पैसे येणार आहेत। बघा ताईंनो, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु तुम्हाला त्याच्यानंतर पैसे येणार आहेत। म्हणजेच अगोदर ज्या बहिणींचं बँक खातं या 5 बँकेमध्ये आहे त्या सर्व बहिणींना एकदा पैसे वाटप होतील, त्यानंतर उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या 5 बँका आहेत तर त्या 5 बँकेमध्ये तुमचं बँक खातं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि 5वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक। बघा, ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख 5 बँकेमध्ये आहे त्यांना आजच पैसे येणार आहे। ज्यांचे खाते या बँकेमध्ये नसेल त्यांना उद्यापासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा
होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत. तर त्या पैठणी साड्यांसाठी पात्र सुद्धा आलेली आहे. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे 3 कागदपत्रे जमा करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला पैठणी साडी मिळणार आहे. परंतु आज लाडक्या बहिणींसाठी 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा, ही योजना खूप जुनी आहे, परंतु याच्यामध्ये बदल करून नव्याने परत एकदा सुरू करण्यात आलेले आहे. बघा, लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, त्यांच्यासाठीच मोफत शिलाई मशीन योजना आलेली आहे. ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी PM विश्वकर्मा या वेबसाईटवरून करायचं आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत पेटाची गिरणी. बघा, ही योजना सुद्धा जुनी आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहे आणि बदल करूनच तुमच्यासाठी नवीन एकदा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा, ज्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी मोफत पेटाची गिरण या योजनेच्या माध्यमातून 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतु मोफत पेटाची गिरण या योजनेचा अर्ज पंचायत समितीमध्ये करायचं आहे. सोबतच तिसरी योजना म्हणजे मोफत घरकुल योजना. बघा, या योजनेचे अर्ज सुरू झालेले होते. भरपूर ताईंनी अर्ज केलेला आहे. भरपूर ताईंची नावे आलेली आहेत. त्याच्यामुळे ज्यांचं नाव घरकुल योजनेच्या यादीमध्ये आलेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये आज दुसरा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा, पात्रता कोणकोणते घालण्यात आलेले आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. तर बघा, लाडक्या बहिणींनो, या पैठणी साड्या गुढीपाडव्यानिमित्त वितरण केले जाणार आहे. सरासरी 24 लाख पैठणी साड्या राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी आलेले आहेत. तर या पैठणी साड्या होळी सणालाच वाटायच्या होत्या, परंतु होळी सणानिमित्त या पैठणी साड्या वाटल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. कारण आपलं मराठी वर्ष गुढीपाडव्यानिमित्त सुरू होतं. त्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना या पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत. परंतु याच्यासाठी पात्रता आहे, दुसरा कोणताही पर्याय घातलेला नाही. म्हणजेच तुम्हाला या पैठणी साड्यांसाठी अर्ज करायचा नाही, कोणतेही कागदपत्र जमा करायचे नाही, फक्त पात्रता घालण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत. बघा, पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. म्हणजेच तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला असावा तरच मला या पैठणी साड्या मिळणार आहे. कारण मागील हप्ते आलेले असतील तर तुमच्या अर्जांची छाननी झालेली नव्हती. ज्यांना फेब्रुवारी हप्ता आलेला आहे त्यांच्या अर्जांची छाननी झालेली आहे. त्यामुळे ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे त्यांनाच पैठणी साडी वितरण केले जाणार आहे. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही त्यांना सुद्धा ही पैठणी साडी वितरण केली जाणार आहे. सोबतच ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नाही त्या बहिणींना सुद्धा पैठणी साडी वितरण केले जाणार आहे. सोबतच ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नाही त्यांना सुद्धा पैठणी साडी वितरण केले जाणार आहे. सोबतच ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल त्यांना सुद्धा या पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली होती. ती बातमी तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.